नमस्कार, मी मंजुषा शिवण क्लासमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला डीप गळ्याचे शोल्डर का उतरतात याविषयी माहिती देणार आहे। बऱ्याच महिलांना डीप गळ्याचे ब्लाउज खूप आवडतात, पण ते शिवता येत नाही। त्याचं कारण असं आहे की डीप गळ्याचे ब्लाउज शिवल्यानंतर बऱ्याच जणांचे शोल्डर उतरतात, म्हणजे शोल्डर गळतात। तर त्यासाठी आज आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत। आज आपण गळ्याच्या उंचीनुसार आणि डीप गळ्यानुसार शोल्डरमध्ये, मुंड्यामध्ये आणि गळा रुंदीमध्ये काय काय चेंजेस करायचे आहेत ते बघणार आहोत। आपले सबस्क्रायबर शीतल पाळदे यांचा डाऊट होता की मागच्या गळ्याच्या उंचीनुसार शोल्डरची मापे बदलतात का, तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये यांचा डाऊट क्लिअर करणार आहोत। तर चला व्हिडिओ बनवायला सुरुवात करूयात। आणि तुम्ही जर अजून मंजुषा शिवण क्लास या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। त्याचबरोबर शेजारी असलेलं बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजेच मी जे नवीन व्हिडिओज अपलोड करेल त्यांची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील। इथे आपण एक पेपर घेतलेला आहे। मी इथे व्हाईट सिंगल पेपर घेतलेला आहे। तुम्ही फोल्ड करूनही घेऊ शकतात। तुम्ही जर डबल पेपर फोल्ड करून घेतला तर बंद बाजू आपल्या साईडने घ्यायची आहे आणि जी समोरची बाजू आहे ती ओपन साईड घ्यायची आहे। नेहमी बंद बाजू ही आपल्या साईडनेच घ्यायची असते। तुम्ही ब्लाउज पीसची घ्या किंवा पेपरची घ्या। आता आपण उंची मोजून घेऊयात। इथे आपल्याला ब्लाउजची उंची 13 घ्यायची आहे, तर त्यात आपण 1 इंच वाढवून घेणार आहोत। आपल्याला तयार ब्लाउजची उंची जर 13 इंच घ्यायची असेल तर त्यात 1 इंच आपल्याला वाढवून घ्यायचं आहे। आणि तुमची जर ब्लाउजची उंची 13.5 इंच असेल तर त्यात 1 इंच वाढवून 14.5 वरती टिक करायचं आहे। मी ते 13 इंच ब्लाउजची उंची घेणार आहे, म्हणजेच तयार ब्लाउजची उंची आपल्याला 13 इंच घ्यायची आहे। त्यात आपण 1 इंच वाढवून घेतलेला आहे। शिलाई मार्जिनसाठी आपल्याला 1 इंच उंची वाढवून घ्यायची असते। उंचीचं प्रमाण तुम्ही कमी किंवा जास्त घेऊ शकता। तुम्ही उंची वाढवूनही घेऊ शकतात किंवा कमीही घेऊ शकता। आता आपण इथे लाईन मारून घेऊयात। उंची तुम्ही तुमच्या ब्लाउजवरून जर मोजून घेतली असेल आणि तुमच्या तयार ब्लाउजची उंची जर 13 किंवा 14 इंच आलेली असेल, समजा तुमच्या ब्लाउजची उंची 14 आहे तर तुम्ही त्यात 1 इंच वाढवायचं आहे, म्हणजेच 15 इंच उंचीचा पेपर किंवा ब्लाउज पीस घ्यायचा आहे। आता आपण हे कट करून घेऊयात। मी ते जो एक्स्ट्राचा पेपर होता तो कट करून घेतलेला आहे। परत मी तुम्हाला एकदा उंची दाखवते। बघू शकता मी 14 इंच उंचीचा पेपर घेतलेला आहे, म्हणजेच आपली जी ब्लाउजची उंची येणार आहे ते 13 इंच येणार आहे। आता आपण शोल्डर मोजून घेऊयात। इथं मी शोल्डर घेत आहे 5.5 इंच। 36 साईजचं जे ब्लाउज असतं त्यासाठी आपण शोल्डर 5.5 इंच घेत असतो। मी ब्लाउजवरून मापे कशी घ्यायची आणि त्यावरून शोल्डर, गळा किंवा कमरेचं माप, छातीचं माप कसं घ्यायचं त्याचा व्हिडिओ देखील शेअर केलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आणि त्यात किती इंच वाढवायचं किंवा किती इंच कुठे कमी करायचं तेही सांगितलेलं आहे। इथं आपण शोल्डर घेतलेला आहे 5.5 इंच। 2.5 इंच आपण गळा रुंदी घेतलेली आहे। जसं आपण रेग्युलर माप टाकतो त्याच पद्धतीने टाकायचं आहे। नंतर मी तुम्हाला यामध्ये चेंजेस करून दाखवणार आहे। पाठीमागचा गळा आपला 9.5 इंच, त्यात आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन वाढवलेला आहे। आपल्याला गळ्याच्या उंचीनुसार फक्त शोल्डर नाही तर गळा रुंदी चेंज करायची असते, मुंडाही चेंज करून घ्यायचा असतो आणि शोल्डरही चेंज करून घ्यायचं असतं। आता आपण इथे लाईन मारून घेऊयात। सेम आपण खालच्या साईडलाही 2.5 इंच गळा रुंदी घेतलेली आहे। इथून तर एवढा आपण 5.5 इंच घेतलेला आहे। तसंच आपल्याला मुंडा आहे तोही 5.5 घ्यायचा आहे आणि त्यात अर्धा इंच वाढवून घ्यायचा आहे, म्हणजे 6 इंच आपला मुंडा आहे। मी याआधी कटोरी ब्लाउजचा मुंडा कसा घ्यायचा, किती साईजसाठी मुंडा किती इंच घ्यायचा व किती साईजसाठी शोल्डर किती घ्यायचं तो चार्ट बनवलेला आहे आणि त्याचा व्हिडिओ पण शेअर केलेला आहे। तुम्ही चॅनलमध्ये जाऊन बघू शकता। इथे आपण 5.5 इंच शोल्डर घेतलेला आहे आणि 6 इंच आपण मुंडा घेतलेला आहे। आता आपण घडीचं माप टाकून घेऊयात। 36 साईजची जी घडी आहे ती 9 इंचाची आहे। 36चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे। 36चा चौथा भाग 9 इंच होतो। 36चा चौथा भाग टेपवरून कसा घ्यायचा ते सुद्धा मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। हे 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन आहे।
मी इथे 1.5 इंच शिलाई मार्जिन वाढवलेलं आहे. इथे आपण लाईन मारून घेऊयात. इथे आपण 36 साईजची जी घडी घेतलेली आहे ती 9 इंच घेतलेली आहे इथून इथपर्यंत, आणि हे 1.5 इंच जे आहे ते शिलाई मार्जिन आहे. 1.5 इंच आपल्याला पुढे शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. मी जे 1.5 इंच शिलाई मार्जिन वाढवलेलं आहे तुम्ही ते 2 इंचही वाढवू शकता. इथून आपण 1/2 इंचवरती टिक करून घेऊयात. सेम आपण ज्या पद्धतीने पेपर पॅटर्न टाकतो म्हणजे जशी मापे टाकतो त्याच पद्धतीने मापे टाकून दाखवणार आहे. नंतर मी तुम्हाला यामध्ये चेंजेस करून दाखवणार आहे. म्हणजेच आपला गळा जर मोठा असेल किंवा आपल्याला डीप गळा घ्यायचा आहे तर त्यासाठी आपण कुठे कुठे चेंजेस करून घेतो ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये डिटेल सांगणार आहे. मी ते 30 साईजचं कमर घेतलेलं आहे. कमरेचं माप तुम्ही तुमच्या ब्लाऊजवरून काढून घेऊ शकतात आणि त्याचा चौथा भाग टाकू शकता. आपल्याला कमरेचा चौथा भाग टाकायचा आहे पेपरवरती. 30 साईजचं जे कमर आहे त्याचा भाग आलेला आहे 7.5 इंच. अर्धा इंच जे आपण वाढवून घेतलेलं ते पाठीमागच्या टक्ससाठी घेतलेलं आहे. प्रत्येकाचं कमरेचं माप हे वेगवेगळं असतं. तुम्ही तुमच्या ब्लाऊजवरून कमरेचं माप काढून घ्यायचं आहे आणि त्याचा चौथा भाग करायचा आहे. चौथा भाग टाकून आपल्याला त्यात अर्धा इंच मागच्या टक्ससाठी आणि 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन. जर तुम्ही घडीत 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं असेल तर आपल्याला कमरेतही 1.5 घ्यायचं आहे, आणि तुम्ही जर वरती 2 इंच घेतलेलं आहे म्हणजेच घडीच्या साईडला तुम्ही 2 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे तर तुम्हाला इथंही 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. आता आपण 1/2 इंच या साईडला टिक करून घेऊयात. जसं आपण रेग्युलर माप टाकतो त्या पद्धतीने मी इथे माप टाकून दाखवणार आहे. नंतर मी यात चेंजेस करून दाखवणार आहे. आधीच जर चेंजेस केले तर तुमच्या लक्षात येणार नाही आपले पहिले माप कसे असते आणि डीप गळ्यासाठी आपल्याला कुठे कुठे चेंजेस करून घ्यायचे असतात. म्हणून मी आपलं रेग्युलर आधी माप टाकणार आहे आणि नंतर तुम्हाला कुठे कुठे चेंजेस करायचे ते डिटेलमध्ये सांगणार आहे. इथे आपण 1/2 इंचवरती टिक करून लाईन मारून घेतलेली आहे. आपण हे 1/2 इंच का टिक करून घेतो, बऱ्याच जणांच्या आर्महोलला चुन्या पडतात त्यासाठी आपण 1/2 इंच इथे टिक करून घेत असतो. आता आपण रेग्युलर ज्या पद्धतीने टिक करून घेतो त्या पद्धतीने आपण इथे टिक करून घेतलेलं आहे. आता आपण डीप गळ्यासाठी काय काय चेंजेस करायचे ते बघूयात. नेहमी आपण अर्धा इंच तर 1/2 इंच गळा डीप घेत असतो. तुम्हाला जर 1.25 इंच आणि 1 इंच डीप गळा घ्यायचा असेल तर त्यासाठी आपण काय काय चेंजेस करायचे ते बघूयात. इथं मी 1.25 इंच गळा डीप घेणार आहे. इथं आपण 1.25 इंच गळा डीप घेणार आहोत. त्यासाठी आपण शोल्डर 1/2 इंच कमी करायचं आहे आणि गळारुंदीही 1/2 इंच कमी करून घ्यायचं आहे. म्हणजेच आपण रेग्युलर ब्लाऊजसाठी जे शोल्डर घेतो ते 5.5 इंच घेतलेलं आहे तर त्यासाठी आपल्याला इथं 5.25 इंच घ्यायचं आहे. डीप गळ्यासाठी आपल्याला 5.25 इंच शोल्डर घ्यायचं आहे आणि 2.25 इंच ही गळारुंदी घ्यायची आहे. इथे मी 5.25 इंचवरती टिक करून घेत आहे. डीप गळ्यासाठी आपल्याला हे चेंजेस करून घ्यायला लागतात. इथे मी लाईन मारून घेतलेली आहे. हे जे शोल्डर आहे आपण 5.25 इंच घेतलेलं आहे आणि हे जे मुंडा आहे मुंड्याची उंची आहे ती आपण 5.6 इंच घेणार आहोत. रेग्युलर आपण 6 इंच घेत असतो. इथे 5.6 इंचवरती मी टिक करून घेत आहे. तुमची जर गळ्याची उंची 10 इंचच्या पुढे असेल आणि डीप गळा जास्त मोठा असेल तर त्यासाठी आपल्याला हे 1.5 इंच कमी करून घ्यायचं असतं. शोल्डर आपण 1/2 इंच कमी केलेला आहे, गळारुंदीत 1/2 इंच कमी केलेला आहे आणि मुंड्यातही आपण 1/2 इंच कमी केलेला आहे. आपण जर शोल्डर 1/2 इंच कमी केलं तर आपल्याला मुंडाही 1/2 इंच कमी करायला लागतो आणि गळारुंदीही 1/2 इंचही कमी करायला लागते. हे डीप गळ्यासाठी आपल्याला चेंजेस करून घ्यायला लागतात. तेव्हा जो आपला गळा आहे तो व्यवस्थित बसतो आणि शोल्डर गळत नाही. मी आहे त्याच मापात जर डीप गळा घेतला तर आपलं जे शोल्डर आहे ते गळू शकतं. म्हणून आपल्याला गळारुंदीमध्ये, शोल्डरमध्ये आणि मुंड्यामध्ये हे चेंजेस करून घ्यायला लागतात. आपण जे शोल्डर घेतलेलं आहे ते 5.25 इंच, मुंड्याची रुंदी घेतलेली आहे ती 5.6 इंच आणि गळारुंदी घेतलेली आहे ती 2.25 इंच. आता आपण जिथून 2.25 इंचवरती टिक केलेलं आहे तिथून आपल्याला 1.25 इंचवरती टिक करायचं आहे. मी ते फक्त 1.25 इंच वाढवून घेत आहे. तुम्ही 1 इंच देखील वाढवून घेऊ शकतात. पण जो 1.25 इंचाचा आपण एक्स्ट्रा घेऊन डीप गळा कट करतो तो अगदी परफेक्ट असा बसतो.
जास्त मोठाही होत नाही आणि जास्त छोटाही नाही. आपल्याला आता वाटतं की एवढा गळा मोठा येणार नाही, पण शिवल्यानंतर आपण जेव्हा पाठीमागचे टक्स घेतो तेव्हा आपला गळा जो आहे तो पसरट होऊन जातो. इथेही नेहमीप्रमाणे आपण 1/2 इंचावरती टिक केलेली आहे. अशी क्रॉस लाईन मारून घेऊयात. ज्यांच्या आर्महोलला चुन्या पडत असतील त्यांनीच ही पद्धत यूज करायची आहे. 1/2 इंच आपण आता जे टिक करून घेतलं ते इथून आपण 1/2 इंच नेहमी करतो त्या पद्धतीने टिक केलेला आहे. इथून आपण 1 इंच, इथून आपल्याला 1 इंचवरती टिक करायची आहे. इथून अर्धा इंच. इथे आपण 1/2 इंच घेत असतो खालच्या साईडला, तर इथे आपण वरती घेतलेला आहे म्हणून 1/2 इंच आधीच टिक झालेला आहे. म्हणून 1/2 इंच आपल्याला खाली घेण्याची गरज नाही. आता आपण आकार देऊन घ्यायचा आहे. मी इथे आकार देऊन घेत आहे या पद्धतीने. आकार मी कुठे दिलेला आहे तेही बघू शकतात. नंतर जे आपण टिक करून घेतलेले आहे डीप गळ्यासाठी तिथं आपण हा आकार दिलेला आहे. जो पर्पल पेन मी यूज केलेला आहे तो आपण नॉर्मल ब्लाऊजसाठी टिक केलेलं होतं. डीप गळ्यासाठी घ्यायचं असेल तुम्हाला तर मी रेड कलरचा पेन यूज केलेला आहे. जे रेड कलरने आपण टिक करून घेत आहे ते डीप गळ्यासाठी आहे. आणि जे पर्पल कलरने मी टिक करून घेतलेलं आहे ते आपलं जे नॉर्मल ब्लाऊज शिवतो आपण स्मॉल गळ्याचं किंवा डीप नसतो नॉर्मल गोल गळा असतो त्यासाठी मी हे पर्पल टिक केलेलं आहे. आणि जे रेड कलरचं आपण टिक करून घेतलेलं आहे ते आपण डीप गळ्यासाठी टिक केलेलं आहे. हे 1.5 इंचापर्यंत आपले आकार सेम आले पाहिजे. नंतर पुढे आपले आकार हे वेगवेगळे होतात. बघू शकता हे 1.5 इंच सोडून मी आकार इथे वेगवेगळे करून घेतलेले आहेत. हे आपण 1 इंचावरती हा आकार दिलेला आहे आणि त्याचा पुढचा अर्धा इंचावरती. हे जे 1.5 इंच आहे आपण ते शिलाई मार्जिन वाढवून घेतो आणि इथून आपण अर्धा इंच नेहमी घेत असतो किंवा 1/2 इंच घेत असतो. मी 1.25 इंच घेतलेला आहे म्हणून आपण गळा रुंदी ही 2.25 इंच घेतलेली आहे. गळा रुंदी तुमची जर 2.5 इंच असेल आणि तुम्ही जर गळा डीप घेतला तर बऱ्याच वेळा आपलं शोल्डर गळू शकतं. शोल्डर गळू नये म्हणून आपल्याला ही 2.25 इंच गळा रुंदी घ्यायची असते आणि शोल्डर ही 1/2 इंच कमी करून घ्यायचं असतं. आता आपण 1/2 इंचावरती टिक करून गळ्याला उतार देऊन घेऊयात. हा गळ्याला उतार देणं ही खूप महत्त्वाचं आहे. इथे मी गळ्याला उतार देऊन घेतलेला आहे 1/2 इंच इतका. इथून आपल्याला 1/2 इंच एवढा उतार द्यायचा आहे. जर आपण हा उतार दिला नाही तरीही आपले गळे उतरू शकतात किंवा आपलं शोल्डर खाली गळू शकतं. आता आपण आकार देऊन घेऊयात गळ्याला. इथून 1 इंचवरती आपल्याला आकार द्यायचा आहे. पाठीमागचा जो गळा आहे त्याला आपण 1 इंचावरती आकार देऊन घेत असतो. इथे आपण 1 इंचावरती आकार देऊन घेतलेला आहे. नॉर्मल गोल गळा घेतला तरीही आपल्याला 1 इंचावरती आकार द्यायचा आहे आणि डीप घेतला तरी आपल्याला 1 इंचावरती आकार द्यायचा आहे. इथे आपण डीप गळ्याला आकार देऊन घेतलेला आहे. इथे आपण 1.25 इंच डीप गळा घेतलेला आहे म्हणजे 2.25 प्लस 1.25. आता आपण मागचा टक्स पॉइंट करून घेऊयात. डीप गळ्यासाठी आपण इथे टक्स पॉइंट 4.25 इंचावरती करून घेणार आहोत. 1/2 इंच या साईडने आणि 1/2 इंच त्या साईडने. आता आपण टकची उंची घेऊयात. मी इथे 4.25 इंच टकची उंची घेत आहे. आपला जर गळा मोठा असेल तर त्या लेवलला आपल्याला हा टक्स पॉइंट घ्यायचा आहे. आपला जर गळा 10 इंचाच्या पुढे असेल तर आपल्याला टक्स पॉइंट 3 ते 3.5 इंच घ्यायचा आहे. इथे मी जेवढी गळ्याची उंची आहे तेवढाच टक्स पॉइंट घेतलेला आहे. बघू शकता त्याच लाईनमध्ये आपला हा टक्स पॉइंट आलेला आहे, त्यापेक्षा वरती नाही. आता आपण डीप गळ्यासाठी जी गळा रुंदी घेतली आहे ती लिहून घेऊयात. डीप गळ्यासाठी आपल्याला गळा रुंदी घ्यायची असते 2.25 इंच. नॉर्मल गळ्यासाठी आपण घेतो 2.5 इंच. मी इथे एकाच पेपर पॅटर्न मध्ये दोघही माप दाखवलेली आहेत. आता आपण शोल्डर लिहून घेऊयात. डीप गळ्यासाठी आपण गळा रुंदी 2.25 इंच घेतलेली आहे आणि जे शोल्डर घेतलेले आहे रेड लाईन पर्यंत आपण
ते शोल्डर आहे 5.25 इंच. 5.25 इंच आपण इथे शोल्डर घेतलेला आहे. आपण नॉर्मल गळ्यासाठी शोल्डर घेतो 5.5 इंच. इथून तर आपलं इतकं शोल्डर आहे 5.25 इंच. जे आपण रेड लाईनने टिक करून घेतलेलं आहे ते डीप गळ्यासाठी टिक केलेलं आहे आणि जे पर्पल पेनने आपण टिक करून घेतलेलं आहे ते नॉर्मल गळ्यासाठी. डीप गळ्यासाठी आपण मुंडा घेतलेला आहे, म्हणजेच मुंडा उंची 5.25 इंच घेतलेली आहे. नॉर्मल गळ्यासाठी आपण मुंडा उंची ही 6 इंच घेत असतो, म्हणजे शोल्डरपेक्षा आपल्याला मुंड्याची उंची ही अर्धा इंच जास्त घ्यायची असते. आपलं जर शोल्डर आपण डीप गळ्यासाठी 5.25 इंच घेतलेलं असेल तर मुंडा उंची आपल्याला ही 5.25 इंच घ्यायची आहे. ही जी उंची आहे मुंड्याची ती 5.25 इंच घेतलेली आहे. आणि हा जो मुंड्याचा आकार आहे पहिला म्हणजेच पुढचा तो आपण 1 इंचावरती देऊन घेतो आणि हा पाठीमागचा जो आहे तो अर्धा इंचावरती. हा आकार आपण अर्धा इंचावरती देऊन घेतलेला आहे. हे आपण 1/2 इंचावरती टिक करून घेत असतो. हे 1/2 इंच टिक करून घेतल्यापुढे आपल्या मुंड्याला आकारही व्यवस्थित येतो आणि काखेमध्ये टाईटही होत नाही. इथे बघू शकतात 1.25 इंच आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे. 1/2 इंच आणि अर्धा इंच जर आपण एक्स्ट्रा घेत असू तर आपल्याला थोडा फारच बदल करायचा आहे, पण 1.25 इंचच्या पुढे जर आपण घेत असलो तर आपल्याला शोल्डरमध्ये आणि मुंड्यामध्ये गळ्या रुंदीमध्ये आपल्याला हे बदल करून घ्यायचे असतात. इथे आपण जी गळा रुंदी घेतलेली आहे डीप गळ्यासाठी म्हणजेच रेड स्केच पेनने आपण जे टिक करून घेतलेलं आहे ते 2.25 इंचावरती केलेलं आहे. डीप गळ्यासाठी गळा रुंदी आपली ही 2.25 इंच आहे. 36 साईजचं माप आहे हे आणि हे आपण 1.25 इंच घेतलेलं आहे म्हणजे 0.75. 1.25 इंच ही बरोबर माप आहे. आता आपल्याला हा डीप गळा छोटा वाटत आहे, पण जेव्हा आपण टक्स वगैरे घेतलं ब्लाऊज शिवताना तर आपला गळा बरोबर पसरट होतो, म्हणून आपल्याला 2.25 इंच प्लस 1.25 इंच घ्यायचा आहे. मी इथे गळ्याला गोल आकार दिलेला आहे, तुम्ही डीप गळ्याला कुठलाही आकार देऊ शकतात. आणि ही जी टक्स उंची आहे आपली डीप गळ्यासाठी आपल्याला ही टक्स उंची 3.5 ते 4.25 इंच घ्यायची आहे. डीप गळ्यासाठी आपल्याला टक्स उंचीमध्येही थोडा बदल करून घ्यायचा असतो. डीप गळ्यासाठी मी टक्स उंची घेतलेली आहे 4.25 इंच. इथे आपण टक्स उंची 4.25 इंच घेतलेली आहे. आता आपण टक्स रुंदी ही मोजून घेऊयात. बघा मी टक्स रुंदी जी आहे ती 4.5 इंच घेतलेली आहे. तुम्ही 4.25 इंच ही घेऊ शकतात. मी ते 4.5 इंच घेतलेली आहे. टक्स रुंदी ही आपण लिहून घेऊयात. इथे आपली टक्स रुंदी जी आहे डीप गळ्यासाठी ती 4.5 इंच घेतलेली आहे. तीही मी लिहून घेते. डीप गळ्यासाठी आपल्याला बरेच थोडे का असे ना पण हे चेंजेस करून घ्यायला लागतात, तेव्हाच डीप गळ्याचं आपलं ब्लाऊज व्यवस्थित बसतं आणि डीप गळ्याचं ब्लाऊजचं शोल्डर गळत नाही. साडेचार इंच आपण ही टक्सची रुंदी घेतलेली आहे आणि हे जे अर्धा इंच आपण वाढवून घेतलं या टक्ससाठी वाढवलेलं आहे. हे अर्धा इंच टक्स पॉइंटसाठी वाढवून घेतो आणि हे जे 1.5 इंच आपण वाढवलेलं आहे ते शिलाई मार्जिन आहे. हे शिलाई मार्जिन आपल्याला 1.5 ते 2 इंच वाढवून घ्यायला लागतं. 2 इंच हे खूप जास्त होतं, 1.5 इंच अगदी बरोबर येतं. 2 इंच जर आपण वाढवून घेतलं तर आपला कापड खूप वेस्ट जातो. मी इथे जे माप घेतलेलं आहे ते 36 साईजचं घेतलेलं आहे. इथे आपण 36 साईजची जी घडी घेतलेली आहे ती 9 इंच घेतलेली आहे. 36चा चौथा भाग कसा काढायचा टेपवरून मी ते डिटेलमध्ये एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. 36 साईजची आपली जी घडी आहे ती 9 इंच प्लस आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन करायचं आहे. 9 अधिक 1.5 म्हणजेच आपली जी घडी आहे ते 1.5 इंच वाढून 10.5 इंचाची आपली पूर्ण घडी येते. हे 1.5 इंच वाढून आपली जी घडी आहे
ती आपली 10.5 इंचाची येते. आपल्याला आधी 36चा चौथा भाग काढायचा असतो, प्लस त्यात 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं असतं. मी ज्या पद्धतीने करून दाखवते त्या पद्धतीने जरी तुम्ही केलं तरीही चालतं. 9 इंचाची गडी प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन. इथे आपण लिहूनही घेतलेलं आहे, लिहिल्यामुळे लवकर लक्षात येतं. इथे आपला पाठीमागचा भाग टिक झालेला आहे. आता आपण पुढचा भाग करूयात. इथे आपल्याला जेवढी उंची आपण पाठीमागच्या भागात घेतली तेवढी उंची घ्यायची आहे आणि त्यात अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे. पाठीमागच्या भागापेक्षा पुढच्या भागात उंचीत अर्धा इंच वाढवून घ्यायचं असतं. आपण पाठीमागच्या भागाची उंची घेतलेली आहे 14 इंच, त्यात आपल्याला पुढच्या भागात अर्धा इंच उंची वाढवून घ्यायची आहे. म्हणजेच आपण पुढच्या भागाची उंची घेणार आहोत 14.5 इंच. मी ते दोघंही टिक करते आहे जेणेकरून लक्षात येईल. ही आहे आपली 14 इंच वरती टिक आणि दुसरी आहे आपण जे 1/2 इंच वाढवून घेतलेला आहे मागच्या उंचीपेक्षा ती टिक. आता आपण हे जो एक्स्ट्राचा पेपर आहे तो कट करून घेऊया. आपल्याला हा एक्स्ट्राचा पेपर कट करून घ्यायचा असतो. मी इथे जो एक्स्ट्राचा पेपर होता तो कट केलेला आहे. आता आपण शोल्डर मोजून घेऊयात. आता आपण शोल्डरला टिक करून घेऊयात. इथे मी डायरेक्ट जे आपण माप घेतलेलं आहे डीप गळ्यासाठी नंतरचं जे रेड स्केच पेनने मोजून घेतलेलं आहे इथून तर इथपर्यंत ते माप सांगणार आहे. आपण हे जे नॉर्मल माप टाकलेलं होतं आधी नॉर्मल गळ्याचं ते नाही दाखवत आहे. इथे आपण जे डीप गळ्यासाठी घेतलेलं आहे तेच दाखवणार आहे. इथे आपण डीप गळ्यासाठी शोल्डर घेणार आहोत 5.25 इंच. तिथं मी मागच्या बाजूला का दाखवलं की तुमचं लक्षात येईल काय काय आपण चेंजेस करून घेतलेले आहेत. 5.25 इंच आपलं शोल्डर, 2.25 इंच गळा रुंदी. पुढचा गळा टिक करून घेऊयात. पुढचा गळा आहे आपला 6 इंचाचा, तर त्यात मी अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे. इथून 2.25 इंच. हे जे आहे आपण घेतलेलं डीप गळ्यासाठी, तर आपल्याला पुढेही थोडा नॉर्मल डीप गळा घ्यायला लागतो. जे आपण डीप गळ्यासाठी मेजरमेंट टिक करून घेतलेले आहेत तसेच आपल्याला पुढेही टिक करून घ्यायला लागतात. म्हणून मी पुढचा गळा नॉर्मल 1/2 इंच डीप घेणार आहे. तुम्ही जर पाठीमागचा गळा डीप घेतला तर आपल्याला पुढचाही थोडा नॉर्मल डीप घ्यायला लागतो. म्हणजेच 1/2 इंचपेक्षा जास्त घ्यायचं नाही, आपल्याला 1/2 इंच घ्यायचं आहे. 1/2 इंचापेक्षा जर आपण पुढचा गळा जास्त मोठा घेतला तर आपला गळा जास्त पसरतो. म्हणून मी इथे नॉर्मल 1/2 इंच डीप घेतलेला आहे. बघू शकता फक्त 1/2 इंच आपण इथे पुढचा गळा डीप घेतलेला आहे. तुम्हाला जर नॉर्मल पुढचा गळा ठेवायचा असेल तरी चालतात, पण बाकी चेंजेस जसे आपण पाठीमागे केलेले सेम पद्धतीने शोल्डर, मुंडा, गळा रुंदी तेवढीच घ्यायची आहे आपल्याला. तुम्ही जर नॉर्मल पुढचा गळा ठेवला तरीही आपल्याला हे चेंजेस करून घ्यायला लागतात. 5.6 इंच आपला मुंडा घेतलेला आहे आपण. डीप गळ्यासाठी आपण जे शोल्डर घेतलेलं आहे ते 5.25 इंच आहे. आपल्याला शोल्डरच्या याच्यात अर्धा इंच वाढून मुंडा टाकून घ्यायचा असतो. शोल्डर आहे आपलं 5.25 इंच, तर आपण मुंडा 5.6 इंच घेतलेला आहे. शोल्डर जसं आपण 1/2 इंच कमी करून घेतलेला आहे तसंच आपण मुंडाही 1/2 इंच कमी करून घेतलेला आहे. 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि 9 इंचाची आपली घडी तेही मी माप टाकून घेतलेलं आहे. आपल्याला जे पाठीमागे चेंजेस करून घ्यायला लागलेले सेम पद्धतीने आपण ते चेंजेस करून घेत आहोत. म्हणून आपण पाठीमागे जे रेड कलरने मी टिक करून घेतलेलं आहे इथेही मी त्यासाठी रेड कलरने टिक करून दाखवत आहे. जे आपण रेड कलरने टिक करून घेतलेले आहेत ते चेंजेस केलेले आहेत डीप गळ्यासाठी. इथे आपण 1/2 इंच गळ्याच्या साईडला टिक करून घेत असतो. इथून 1/2 इंच. आता आपण 1 इंचावरती मोजून घेणार आहोत. हा आहे पुढचा, हा आहे पाठीमागचा. आता आपण मुंड्याला आकार देऊन घेणार आहोत. बऱ्याच जणांना जे 1/2 इंच आपण खाली टिक केलेलं आहे तिथून आकार देता येत नाही, तर तुम्ही या पद्धतीने क्रॉस लाईन मारून घेऊ शकता. इथे आपण या पद्धतीने क्रॉस लाईन मारून घेतल्यामुळे आपल्याला आकार अगदी व्यवस्थित देता येतो. आपण जे 1/2 इंच खाली टिक केलेलं होतं तिथे आपल्याला अशा पद्धतीने लाईन मारून आकार देऊन घ्यायचा असतो. आता आपण कमर मोजून घेऊयात. मी जे 36 साईजसाठी कमरेचा भाग घेतलेला आहे तो 30 इंच घेतलेला आहे. प्रत्येकाचा कमरेचं माप हे वेगवेगळं असतं. तुम्ही तुमच्या ब्लाऊजवरून कमर मोजून हे माप टाकू शकतात. तुमचं जर कमर 30 असेल तर तुम्ही 7.5 इंच घ्यायचं आहे आणि 32 असेल तर तुम्ही 8 इंच घ्यायचं आहे.
इथे आपण कमरेचं माप टाकून 1.5 इंच प्लस केलेलं आहे आणि जे अर्धा इंच आपण पाठीमागच्या भागात ऍड करून घेतो तेही मी इथे ऍड केलेलं आहे। प्रत्येक वेळेला आपण काय करतो, पाठीमागचा भाग ठेवून आपण हा भाग कट केलेला असतो, त्यात आपण कट करून घेत नाही। हे जे अर्धा इंच आहे हे आहे तेवढंच असतं आपलं, पण मी आज तुम्हाला ही वेगवेगळी माप टाकून दाखवत आहे। आता आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे। हा जो 1 इंच वरती आपण टिक करून घेतलेला आहे, इथे आपल्याला हा आकार देऊन घ्यायचा आहे। इथून आपण आकार देणार आहोत। आपल्याला हे 1.5 इंच सोडून आकार देऊन घ्यायचा आहे। आपण जर 1.5 इंच सोडून आकार नाही दिला म्हणजे स्टार्ट पासून आपण हा आकार दिला आणि आपले आकार दोघेही वेगवेगळे झाले तर आपले जे बाही जॉईंट करतो त्यांचे जे जॉईंट आहेत ते समोरासमोर येत नाही, म्हणून हे आपल्याला आकार 1.5 इंच सोडूनच हा आकार द्यायचा असतो। जे आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन वाढवलेला आहे तिथून आपल्याला हा आकार द्यायचा नसतो, ते सोडूनच आपण हा आकार देऊन घेत असतो। इथे मी पुढचाही आकार टिक केलेला आहे आणि पाठीमागचाही टिक करून घेतलेला आहे। बघू शकता लाईन मारल्यामुळे आपल्याला आकार देणं अगदी सोपं जातं। या पद्धतीनेही तुम्ही लाईन मारून घेऊ शकतात। हे आपण 1.5 इंच सोडून दोघंही आकार देऊन घेतलेले आहेत। हे आहे 1 इंच, इथून पुढे हे अर्धा इंच। आता आपण गळ्याला आकार देऊन घेऊयात। गळ्यालाही मी 1 इंचावरती टिक करून घेतलेली होती, तिथून आपल्याला हा आकार द्यायचा आहे। शक्यतो आपल्याला कटोरी ब्लाउजसाठी गोल आकार द्यायचा असतो पुढच्या भागाला। आता आपण क्रॉसपट्टीची उंची मोजून घेऊयात। इथे आपण क्रॉसपट्टीची जी उंची आहे ती 3.25 इंच घेत आहोत। 3.5 इंचही घेऊ शकता। मी इथे 3.25 इंचवरती टिक करून घेत आहे। या साईडने आपल्याला 3.25 इंच, इथे आपण 3.25 इंचवरती टिक करून घेत आहोत। अर्धा इंच आपल्याला त्या भागापेक्षा इकडे कमी घ्यायचं असतं, म्हणजे गळ्याच्या साईडने आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेतो, तर जो मुंड्याची साईड आहे तिथून आपल्याला अर्धा इंच कमी घ्यायची असते। समजा तुम्ही गळ्याच्या साईडने जर 3.5 इंच घेतली तर इकडून आपल्याला 3 इंच घ्यायचे आहे। आता आपण जे 3.25 इंचवरती टिक केलेलं आहे तिथे आपण आकार देऊन घेऊयात। बऱ्याच जणांना हाताने आकार देता येत नाही, म्हणून मी ही पद्धत दाखवत आहे। या पद्धतीने आपण आकार देऊन घेत असतो। तुम्ही दोघंही साईडला 3.5 इंच मोजून पुढच्या साईडला अर्धा इंचवरती टिक करून हा आकार देऊ शकता। इथे जी आपली क्रॉसपट्टी आहे ती 10 इंचाची आलेली आहे, त्याचा निम्म करायचा आहे। या पद्धतीने इथे आपण टिक करून घेऊयात। मी निम्मही दाखवते, 5 इंच येईल। बघू शकता अगदी बरोबर असं 5 इंच आपलं कटोरीचं माप आलेलं आहे। आता आपण इथे 1 इंचावरती जी टिक करून घेतलेली आहे तिथून आपल्याला आकार द्यायचा आहे। मुंडाच्या इथून 2 इंच, आपण नेहमी मुंडाच्या इथून 2 इंचावरतीच आकार देत असतो। आपण जर समजा 2.5 इंचावरती आकार दिला तर आपली कटोरी व्यवस्थित बसत नाही आणि आपल्या कटोरीचा आकारही व्यवस्थित येत नाही। गोल आकारसाठी आपल्याला 2 इंचावरती स्टिक करायचं आहे। या पद्धतीने आपण 5 इंचावरती जॉईंट केलेला आहे। तुम्हाला जर अजून कटोरीचा गोल आकार हवा असेल तर तुम्ही 1/2 इंच पुढच्या साईडला टिक करू शकतात, म्हणजे आपली जी क्रॉसपट्टी आपण निम्मावरती टिक केलेली आहे तिथून आपल्याला हा आकार द्यायचा आहे आणि 1/2 इंच पुढच्या साईडला म्हणजेच मुंड्याच्या साईडला टिक करून या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे। 1/2 इंच आपण वाढवून घेतलं तरीही आपली कटोरी आहे तेवढी छान बसते, किंवा आपण निम्मावरती जरी कटोरी घेतली तरीही आपली कटोरी आहे तेवढी छान बसते। मी इथे 1/2 इंचही वाढवून दाखवलेला आहे। तुम्ही दोघांपैकी कुठलीही एक कटोरी कट करू शकता। दोघंही कटोरींचे आपले आकार अगदी छान येतात। मी तुम्हाला बऱ्याचदा कटही करून दाखवलेले आहेत। दोघंही कटोरींचे आकार 1/2 इंच आपण वाढवून घेऊ शकतो आणि मी कुठून वाढवलेला आहे आणि कुठून आकार देऊन घेतलेला आहे तेही तुम्ही बघू शकता। आता आपण 1/2 इंच गळा उतार देणार आहोत। इथे मी 1/2 इंचवरती टिक करून घेतलेला आहे। डीप गळ्यासाठी आपल्याला हा गळ्याचा उतार द्यायचाच असतो। समजा डीप गळ्यासाठी आपण हा गळ्याला उतार दिला नाही तर आपला गळा खाली उतरू शकतो, म्हणजेच आपलं शोल्डर खाली गळू शकतं।
डीप गळ्यासाठी मी लिहून घेत आहे. इथं डीप गळ्यासाठी आपण जे शोल्डर घेतलेलं आहे पुढच्या भागाचं ते 5.25 इंच घेतलेलं आहे. डीप गळ्यासाठी आपल्याला गळा रुंदी, शोल्डर, मुंडा हे बदल खूप महत्त्वाचे आहेत. ते बदल करावेच लागतात. समजा आपण आहे त्याच मापावरती डीप गळा कट केला तर आपलं ब्लाऊजचं शोल्डर खाली गळू शकतं आणि मुंड्यातही चुन्या पडू शकतात. म्हणून आपण हे बदल करून घेत असतो. डीप गळ्यासाठी आपण गळा रुंदी ही 2.25 इंच घेतलेली आहे. शोल्डर घेतलेलं आहे आपण 5.25 इंच आणि मुंड्याची उंची घेतलेली आहे आपण 5.25 इंच. तिघही यांच्यामध्ये आपण बदल केलेला आहे. म्हणजेच गळा रुंदी, शोल्डर आणि मुंडा आपल्याला डीप गळ्यासाठी हे चेंजेस करून घ्यायला लागतात. डीप गळ्यासाठी आपण मुंडा घेतलेला आहे 5.25 इंच आणि नॉर्मल गळ्यासाठी आपण 6 इंच घेत असतो. इथे मी लिहूनही घेतलेला आहे. आपली ही पण गळा रुंदी 2.25 इंच आहे आणि त्यात आपण 0.5 इंच ऍड केलेला आहे. समजा आपण पुढचा गळा आहे तेवढाच नॉर्मल ठेवला तरी आपल्याला हे चेंजेस करून घ्यायला लागतात, कारण आपण पाठीमागच्या भागावरती हे चेंजेस करून घेतलेले असतात. आपण जर पुढच्या भागात हे चेंजेस केले नाही तर पाठीमागच्या भागाची बाजू आणि पुढच्या भागाची बाजू ही वेगवेगळी होऊन जाते. शोल्डर जॉईन करताना भरपूर प्रॉब्लेम येतात. म्हणून आपल्याला दोघंही बाजू चेंजेस करून घ्यायचे असतात. जसं आपण पाठीमागच्या भागावरती टिक करून घेत असतो तेवढ्याच इंचवरती आपल्याला पुढच्या भागावरतीही टिक करून घ्यायचं असतं. तुम्ही नॉर्मल जरी गळा घेतला पुढचा तरीही आपल्याला हे चेंजेस करून घ्यायला लागतात. मी जिथून जेवढा इंचवरती टिक केलेला आहे तितकं लिहून घेत आहे. कटोरीचा आकार मी 2 इंचावरती देत असते मुंड्यापासून. मुंड्याचा पहिला आकार आहे आपला 1 इंच, तिथून पुढे दुसरा आकार आहे अर्धा इंच. हे जे 0.5 इंच आहे आपण हे आपला मुंड्याला आकारही छान येतो आणि काखेत ब्लाऊज टाईट होत नाही जास्त. त्यासाठी आपण 0.5 इंच खालच्या साईडला टिक करून हा आकार देऊन घेत असतो. आपण हे पेपरवरती जे माप टाकून घेतलेलं आहे ते 36 साईजचं आहे. म्हणजेच 36 साईजचं आपण हे माप टाकून घेतलेलं आहे. इथून आपण 1 इंचावरती हा आकार देऊन घेतो. इथून 2 इंच, तिथून 1 इंच मुंड्याला आकार. छत्तीस साईजसाठी आपण जी घडी घेत असतो ती 9 इंचाची आहे. प्लस आपण त्या 1.5 इंच शिलाई मार्जिन घेत असतो. तुम्ही जर पाठीमागच्या भागाला 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं असेल तर आपल्याला पुढच्या भागालाही तेवढंच घ्यायचं आहे. इथे आपण पाठीमागच्या भागाला 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे तर पुढच्या भागालाही आपण 1.5 इंच एवढं शिलाई मार्जिन घेतलेलं आहे. मी तुम्हाला फक्त इथं टिक करून दाखवणार आहे, कट नाही. टिक करून दाखवल्यामुळे सगळं काही लक्षात येतं. इथे आपण 1.5 इंच ही शिलाई मार्जिन घेतलेलं आहे. प्रत्येक मापासाठी आपण 1.5 इंच हे शिलाई मार्जिन घेत असतो. इथेही आपण 1.5 इंच घेतलेलं आहे. आपल्याला घडी प्लस 1.5 इंच हे शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. आपण हे पुढच्या भागालाही 1.5 इंच घेतलेला आहे आणि पाठीमागचा जो भाग आहे त्यालाही 1.5 इंच घेतलेला आहे. आपण इथे क्रॉस पट्टी मोजून जे कटोरीचं माप टाकून घेतो म्हणजेच निम्मावरती तर ते 5 इंच आलेलं आहे. त्यात आपण 0.5 इंच हे वाढवून घेतलेलं आहे. तुम्ही 5 इंचाची लहान कटोरीही घेऊ शकतात किंवा 0.5 इंच वाढवूनही घेऊ शकतात. दोघंही आपल्या कटोऱ्यात तेवढ्याच परफेक्ट बसतात मापामध्ये. इथे आपली छोटी कटोरी आहे म्हणजेच ही आपली लहान कटोरी आहे. लहान कटोरीवरून मोठी कटोरी कशी करायची ते मी सगळ्या व्हिडिओमध्ये म्हणजेच कटोरी ब्लाऊजच्या सगळ्या व्हिडिओमध्ये मी सांगत असते. मी ते कटोरीचं माप कट नाही करून दाखवणार आहे. मी इथे फक्त तुम्हाला आज टिक करून दाखवलेला आहे. जो रेड कलरने आपण मार्किंग करून घेतलेले आहे ते 5 इंचाचे आहे आणि 0.5 इंच आपण पुढे वाढवून घेतलेलं आहे. हे इथून 0.5 इंच आपल्याला वाढवून घ्यायचं आहे किंवा 5 इंचाचीही तुम्ही घेऊ शकतात. आपली 36 साईजची जी लहान कटोरी आहे ती 5 इंच आलेली आहे तर त्यात मी 0.5 इंच वाढवून टिक करून दाखवलेला आहे. ही जी क्रॉसपट्टीची उंची आहे आपली ती 3.25 इंचाची आहे. हे आपण अर्धा इंच जे वाढवून घेतलेलं तेही आपण त्यात ॲड केलेलं आहे.
आपले सबस्क्रायबर प्रमोद गाडीगावकर यांची मला एक कमेंट होती की पाठीमागच्या भागापेक्षा आपण पुढचा भाग जो अर्धा इंच वाढवून घेतो, तर पाठीमागच्या भागापेक्षा पुढचा भाग हा जास्त होत नाही का? पाठीमागच्या भागापेक्षा पुढचा भाग हा मोठा होत नाही, कारण ही जी क्रॉसपट्टी आपण जेव्हा जॉईन करतो, म्हणजेच आपण जेव्हा कटोरीला आणि मुंड्याला ही क्रॉसपट्टी जॉईन करतो त्यावेळेला ते अर्धा इंच जे आपण उंचीमध्ये वाढवून घेतलेलं असतं ते अर्धा इंच त्यात शिलाई मार्जिनमध्ये जातं, म्हणून आपण पाठीमागच्या भागापेक्षा पुढच्या भागात अर्धा इंच हे वाढवून घेत असतो। तर आपण या व्हिडिओमध्ये प्रमोद गाडीगावकर यांचाही डाऊट क्लिअर केलेला आहे। इथे जी आपली क्रॉसपट्टीची उंची आहे ती आपली 3.25 इंच घेतलेली आहे। आपण 36 साईजसाठी क्रॉसपट्टीची जी उंची आहे ती 3.25 ते 3.5 इंच घेऊ शकतो। मी ते 3.25 इंच घेतलेली आहे। 3.25 इंच ही अगदी परफेक्ट आहे आणि 3.5 इंच ही परफेक्ट आहे। या साईडला आपण 2.25 इंच घेतलेली आहे। त्या भागापेक्षा आपल्याला ह्या भागात अर्धा इंच कमी घ्यायची असते। इथे जर आपण 3.5 घेतली तर इथे 3 घ्यायची आहे आणि इथे जर आपण 3.25 घेतली तर या साईडने 2.25 घ्यायची आहे। हे आपलं शिलाई मार्जिन आहे 1.5 इंच। इथे मी तुम्हाला पाठीमागच्या भागात आणि पुढच्या भागात काय काय चेंजेस करायचे आहेत ते अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे। हे आपण पुढच्या गळ्यासाठी 5 इंच डीप गळ्यासाठी वाढवून घेतलेला आहे। जर तुम्हाला डीप गळा घ्यायचा असेल तर जरी तुम्ही नॉर्मल गोल गळा घेतला तरीही आपल्याला पाठीमागच्या भागात जे चेंजेस केलेले आहेत ते आपल्याला पुढच्या भागात करून घ्यायचे आहेत। गळा सोडून आपल्याला सर्व काही चेंजेस करून घ्यायचे असतात। गळा हा तुम्ही नॉर्मल गोलही घेऊ शकता, पण पुढच्या गळ्याची रुंदी कमीत कमी खालच्या साईडला आपल्याला 5 इंच ही वाढवून घ्यायची असते। इथे आपण डीप गळ्यासाठी आणि मोठ्या गळ्यासाठी काय काय चेंजेस करायचे असतात ते डिटेलमध्ये बघितलेलं आहे। आपल्याला इथे गळ्याच्या उंचीमध्ये म्हणजेच डीप गळ्यासाठी किंवा गळ्याच्या उंचीसाठी फक्त शोल्डर हे चेंज करायचं नसतं, तर गळा रुंदी, शोल्डर आणि मुंडा तिघही भागांमध्ये आपण हे चेंजेस करून घेत असतो। समजा आपण नॉर्मल गळ्यासाठी जसं टिक करतो, जसं मी पहिल्यांदा तुम्हाला पर्पल पेनने पाठीमागच्या साईडला टिक करून दाखवलं आहे, तसंच टिक करून जर तुम्ही डीप गळा घेतला तर आपलं मुंड्यातही ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही आणि शोल्डरही आपले खाली गळतात। म्हणून आपल्याला 5 इंचापेक्षा किंवा अर्धा इंचापेक्षा जर जास्त डीप गळा घ्यायचा असेल, म्हणजेच 1.25 इंच किंवा 1 इंच डीप गळा घ्यायचा असेल खालच्या साईडला, तर आपल्याला हे चेंजेस करून घ्यायला लागतात। 5 इंच अर्धा इंचसाठी एवढे चेंजेस नाही केले तरीही चालतं, पण 1.25 इंच ते 1 इंचापर्यंत आपल्याला हे चेंजेस करून घ्यायला लागतात। इथे आपण डीप गळ्यासाठी काय काय चेंजेस करून घ्यायचे आहेत हे डाऊट आपले क्लिअर झालेले आहेत। मी इथे तुमचे डाऊट क्लिअर केलेले आहेत। ही जी गळा रुंदी प्लस आपण 1.25 इंच घेतलेला आहे त्यापेक्षा जर आपण जास्त घेतलं तर आपल्याला हे चेंजेस करून घ्यायला लागतात। तुम्ही जर 5 इंच घेतलं तर काही गरज नाही, 1.25 इंचपेक्षा आपण जर जास्त डीप गळा घेतला तर आपल्याला हे चेंजेस करून घ्यायला लागतात। मी 1.25 इंच एवढं घेतलेलं आहे इथे मेजरमेंट, त्यासाठीही मी इथे चेंजेस करून दाखवलेले आहेत तुम्हाला। नॉर्मल गळ्यासाठी आणि डीप गळ्यासाठी शोल्डर, मुंडा आणि गळा रुंदी, गळा उंची किती इंच घ्यायची आहे त्याचा मी एक चार्ट बनवलेला आहे आणि त्या चार्टचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे। हा चार्ट बनवलेला होता मी, याचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। कटोरीच्या ब्लाऊजचाही चार्ट बनवलेला आहे आणि गळ्याची रुंदी, उंची किंवा शोल्डर किती इंचासाठी किती इंच घ्यायचं तेही मी डिटेलमध्ये त्यात सांगितलेलं आहे। आणि तुम्हाला जर अजून शिवणकामाविषयी काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता, तुमचे डाऊट मी नक्कीच क्लिअर करेन। आज आपण इथे डीप गळ्यासाठी काय काय चेंजेस करायचे ते ह्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत। आणि तुम्हाला जर आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजेच मी जे नवीन व्हिडिओज अपलोड करेल त्यांची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील।